यूपीएससी ही देशातील सर्वात अवघड स्पर्धा परीक्षा आहे. सरकारी अधिकारी होऊन देशसेवा करण्याचे स्वप्न असणारा तरुण यूपीएससी परीक्षा देतात. यूपीएससी परीक्षा देताना अनेकदा अपयश येतं. काही क्वचित लोक पहिल्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्रॅक करतात, परंतु अनेकांना अपयशाचा सामना करावा लागतो. परंतु कितीही वेळा अपयश आले तरी त्यावर मात करून पुन्हा प्रयत्न करणारी व्यक्ती नक्कीच यशस्वी होते. असंच यश महाराष्ट्राच्या लेकीला मिळालं. अर्पिता थुबे यांनी यूपीएससी परीक्षा 2022 मध्ये 214वी रँक मिळवली. IAS अधिकारी अर्पिता थुबे या मूळच्या ठाण्याच्या रहिवासी. त्या लहानपणापासूनच अभ्यासात खूप हुशार. त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केलं. याच काळात त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी केली. अर्पिता यांनी 2019 मध्ये पहिल्यांदा यूपीएससी परीक्षा दिली. यावेळी त्यात प्रिलिम्स परीक्षा देखील पास करू शकल्या नाहीत, परंतु त्यांनी हार मानली नाही. त्यांनी 2020 मध्ये पुन्हा एकदा तयारी केली. यावेळी त्यांना यश मिळालं. त्यांनी यूपीएससी परीक्षेत 383 रँक मिळवत पास झाल्या. तेव्हा त्यांची IPS म्हणून नियुक्ती झाली, परंतु त्यांचे IAS होण्याचे स्वप्न होतं. 2021 मध्ये अर्पिता यांनी पुन्हा एकदा यूपीएससीची परीक्षा दिली, परंतु त्यांना पुन्हा अपयश आले. त्यामुळे त्यांनी काही काळ सुट्टी घेऊन पूर्ण वेळ अभ्यास केला. मागच्या 2 वेळा केलेल्या चुका सुधारून त्यांनी पुन्हा जिद्दीने अभ्यास केला. रात्र आणि दिवस एक करून त्यांनी अभ्यास केला. त्यानंतर तिसऱ्या प्रयत्नात त्यांना यश आले. त्या IAS अधिकारी म्हणून रुजू झाल्या. अपयश हे प्रत्येकालाच येतं, परंतु अपयशावर मात करून जो व्यक्ती चुका सुधारतो, पुन्हा प्रयत्न करतो, त्याला नक्कीच यश मिळते. अर्पिता यांचा हा संघर्ष सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.